So in previous lecture, we discussed about the different standards. Okay. So in last slide, we discussed about what is the use of slip gauges. Okay. So at that time, I said that the slip gauges are the in standard. So we use this type of gauges by considering the surface distance between two surfaces. Okay. So this is the type of your slip gauges. Okay. So in previous lecture, we discussed about different thicknesses of slip gauges. So if you take the example of to make this slip gauges combination of 41.125 mm. Okay. So there is no standard size of slip gauge available. Okay. 41.125 या साईजची स्टँडर्ड स्लिप गेज अवेलेबल नाही. पण आपल्याकडे जी स्टँडर्ड साईज काल तुम्हाला मी साईजचा चार्ट दाखवला ज्या स्टँडर्ड साईजच्या स्लिप गेजेस अवेलेबल त्या स्लिप गेजेस मी कंबाईन करून किंवा सबट्रॅक्ट करून त्यातनं एक स्टँडर्ड जी काही अपेक्षित असलेले थिकनेस असेल किंवा अपेक्षित असलेली हाईट असेल ती मी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. सो त्याचा एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला 41.125 mm ची जर हाईट बिल्डअप करायची असेल तर ज्या अवेलेबल साईज आहेत 41.125 त्यामधलं माझ्याकडे 4 mm चा स्लिप अवेलेबल आहे. ती जर मी सबट्रॅक्ट केली हा एक टोटल ब्लॉक आहे हा. किंवा जर ऍड करायचं असेल तर इथनं सुरू केलं. आता आपल्याकडे काहीच नाही. 30 mm ची स्लिप गेजेस अवेलेबल आहे हा मोठा ब्लॉक तो मी घेतला. त्यात 4 mm ची स्टँडर्ड अवेलेबल आहे. 4 mm पाहिजे किती आपल्याला 41.125 30 प्लस 4 झाले किती 34 मध्ये मी परत 1.1 ऍड केला झाले 35.1 त्यामध्ये परत मी 1.012 ऍड केलं ते झाले 3 पॉईंट पाहिजे होते मग झाले तुमचे 38.120. ओके. त्यामध्ये परत मी 1 ऍड केला तो झाला तुमचा 37.125 मध्ये परत मी 4 ऍड केले मग तो झाला तुमचा 41.125. म्हणजे मी काय करतो आयदर ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो. आयदर ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल मी स्लिप गेजेस ह्या कंबाईन करतो. त्या रिगार्डिंग आपल्याला ते प्रॅक्टिकल पण परफॉर्म करायचे. त्या केसमध्ये तुम्हाला स्लिप गेजेस कॉम्बिनेशन मध्ये कसा यूज करायचा ते एक्झॅक्ट प्रॅक्टिकल वेने समजून घ्या. So our next topic is comparator. So basically, what is comparator? Okay, comparator is nothing but compare anything with the standard. So तुम्हाला मी काल पण एक्झाम्पल दिलेलं होतं की आपलं प्रायमरी स्टँडर्ड, सेकंडरी स्टँडर्ड, टर्शरी स्टँडर्ड किंवा वर्किंग स्टँडर्ड असतं. हे सर्व स्टँडर्ड मी कुणासोबत तरी कम्पेअर करतो. वर्किंग स्टँडर्ड कम्पेअर केलं जातं टर्शरी स्टँडर्ड सोबत, टर्शरी असेल सेकंडरी सोबत आणि सेकंडरी असेल प्रायमरी सोबत. ओके. म्हणजेच मी कम्पेअर करतो आणि स्टँडर्डाइज किंवा स्टँडर्डायझेशन मेंटेन करतो. ओके. मग त्याच्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट असतात डिफरंट टाइप्सचे. सो बेसिकली कंपॅरेटर आज द इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड to magnify or enlarge the small difference between dimension which is want to check and the standard. Okay. स्टँडर्ड आणि तुम्ही मेजर केलं डायमेन्शन हे मी मॅग्निफाय करून कम्पेअर करतोय त्याला बोलता कंपॅरेटर. ओके. मग मी त्याची जर प्रिसाइज किंवा अॅक्युरसी जर बघितली तो युअर कंपॅरेटर कॅन मेजर रिडिंग अप टू 0.0001 mm. Okay. So basically the comparator is a precision instrument employed to compare the dimension of given component with the working standard. Okay. म्हणजे स्लिप गेजेस वगैरे जे काही वर्किंग स्टँडर्ड असतील त्या स्टँडर्ड सोबत मी कम्पेअर करतोय आलेली क्वांटिटी ती मी मॅग्निफाय करून कॅल्क्युलेट करतोय. ओके.
So just a minute. Okay, so your comparator does not mean the actual dimension of your particular instrument. It just compare your major quantity with respect to standard. Okay, so if you consider the application of your comparator, so in case of mass production where large quantity of production is required, so in that case we can't measure uh, every product continuously with the actual dimension. ओके, म्हणजेच एक्झाम्पल जर घेतलं अगेन मला जर एक लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ circular ring. So if you have to manufacture ring of say 100 mm diameter, okay, so every time we are not going to check that particular dimension whether it is 100 mm or not. So for that reason, for that particular application, we use comparator so that every time we just compare our dimension with respect to standard. जो काही स्टँडर्ड असेल की ज्याचे डायमेन्शन 100 mm असेल त्या स्टँडर्ड सोबत आपण तो कम्पेअर करणार विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एज कंपॅरेटर. ओके, सो त्या केस मध्ये मी तो प्रोडक्ट बरोबर 100 mm साईजचा आहे की नाही ते आयडेंटिफाय करणार. ओके, so this is the practical application of your comparator. Okay, so in mass production where identical parts are produced with the large scale, so in that particular application we use the comparator. Okay, so your micrometer and vernier caliper, those are the instruments used to measure the dimensions like your linear dimension and roundness. Okay, so those two instruments are very feasible in day-to-day life, but they are not used in mass production. Okay, mass production मध्ये मी कंटिन्युअसली तुम्हाला सांगितलं 100 mm चा डायमीटरचा जो काही रिंग असेल ती रिंग प्रत्येक वेळेस मायक्रोमीटर वरती घेऊन ती मेजर करू शकत नाही. रेडियस आणि टाइम कंझ्युमिंग. So for that reason we use the comparator. Okay, त्यासाठी तुमचं कंपॅरेटर हे सुटेबल इन्स्ट्रुमेंट म्हणून कन्सिडर करतात. Okay, so what is the need of comparator and characteristics of your good comparator? So if you consider need of comparator, so basically in every time or every lecture we continuously use the word of either interchangeability or universal acceptability. What is interchangeability? You know that your manufactured part in India is accepted throughout the world without any change in dimension. So this is called as interchangeability. Okay? If you have a bike in Nashik and required part which is or which manufactured in, let's take example of Bangalore. So जर बँगलोर मध्ये मॅन्युफॅक्चर होत असेल तर हे फक्त मी इंडिया मधलं एक्झाम्पल घेतो. काही केस मध्ये आउट ऑफ पण मॅन्युफॅक्चर पार्ट इम्पोर्ट होतात, मग ते पार्ट त्यांच्या डायमेन्शन नुसार नसून हे युनिव्हर्सली एक्सेप्टेड डायमेन्शन नुसार असतात. त्यामुळे ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठेही मॅन्युफॅक्चर केलेला पार्ट कुठेही असेंबल होऊ शकतो. ओके, सो दिस इज द interchangeable. Okay, so interchangeable manufacture of mass production is required because of mass inspection. Okay, so what is the need of comparator? So first one, interchangeability. Okay, second one is your parts will be universally accepted. Okay, for that reason your dimensions must be clear. Okay, so for that reason we use the comparator. Okay, so what are the characteristics of good comparator? So your comparator, it is the
as I said, is comparating device. Okay. So first one, your design of comparator is must be robust in construction. Okay. So what is robustness? So your accuracy of comparator does not affect due to repeated use. आपण त्यावरती कंटिन्यू किती रीडिंग घेतले तरी त्याची accuracy change व्हायला नको. Okay. Then your display of indicating system should display result in least possible time. असं व्हायला नको की तुम्ही रीडिंग घेताय आणि त्या रीडिंग वरती डिले येतोय. So your display time should be as minimum as possible. Then the phase sensing part असतील किंवा contacting point असतील तर त्याचं wearing जे असेल ते must be minimum. Okay, wearing minimum आता हे सगळे कॅरेक्टरिस्टिक ज्यावेळेस आपण कंपॅरेटिव्ह ऍक्च्युअल टाइम बघेल त्यावेळेस लक्षात येतील की त्यामुळे तुझा कुठला एरर जनरेट होऊ शकतो. ओके, so your magnification must be high in order to detect or measure the actual value of input or output. तुम्ही इनपुट जे देताय किंवा आउटपुट जे घेताय ते विदाउट एरर आउटपुट रीडिंग किंवा आउटपुट नोटीस घेण्यासाठी तुम्ही मॅग्निफिकेशन लेवल असेल ती सफिशियंट हाय पाहिजे. ओके, देन बॅकलॅश एरर असेल किंवा फ्रिक्शन असेल ते जेवढं मिनिमम ठेवता येईल तेवढं मिनिमम असायला पाहिजे. ओके, ऑपरेशन मस्ट बी इझी. ओके, रिलायबिलिटी चांगली पाहिजे. त्यानंतर इट मस्ट बी इनसेन्सिटिव्ह टू ऍटमॉस्फेरिक कंडिशन. जर ऍटमॉस्फेरिक कंडिशन जर चेंज झाल्या, फॉर एक्झाम्पल तुमचं टेम्परेचर चेंज झालं, ह्युमिडिटी चेंज झाली किंवा सराउंडिंगच्या बाजूचे जे कंडिशन चेंज झाल्या तर त्या चेंजेस झालेल्या कंडिशननुसार तुमचं कंपॅरेटर हे वर्क करायला नको, म्हणजे ते त्यावरती अफेक्ट करायला नको. ओके, मटेरियल जे असेल यूज केलं ते मस्ट बी प्रॉपरली सिलेक्टेड सो दॅट देर इज मिनिमम वेअरिंग. Okay, so those are the basic characteristics of comparator. Okay, so there are some important types that we are going to discuss about comparator. So first type is mechanical comparator, then optical, electrical comparator, then some comparator use your fluid as a working element, so fluid displacement comparator and pneumatic comparator. So those are the types of your comparator. Okay, so let's discuss one by one. First one is the mechanical comparator. So this is how your mechanical comparator will work. So basically it consists of a pointer. It is used for indication of your reading. So this is the pointer, this is the scale. Then there is a stoppage portion so that your pointer will not move from this portion. या पोर्शन पेक्षा तो जास्त मूव शकत नाही, यासाठी पॉइंटर साठी एक स्टॉपेज प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, so pointer is hinged at the pivoted portion and the outer point of your pointer is touched at the block which is you want to measure. ही एक लीवर असेल बघा, इथे हिंज केलेली लीवर आणि ही एक पॉइंटरला कनेक्ट केलेली आहे म्हणजे पिवटेड पॉइंटर. दिस लीवर is attached by using compression spring. Compression spring मध्ये attach केलेलं असेल. So length of your pivoted portion and outer point of pointer is P. Let's consider, and pivoted point to the anvil is O. Okay, आता हा जो काही ब्लॉक असेल हा आपला वर्किंग इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याचा आपल्याला डायमेन्शन असतील किंवा काय पॅरामीटर असतील ते मेजर करायचे असतील. This is the anvil or table, you can say that, on which the workpiece is mounted. So workpiece
इन्सर्ट केल्यानंतर हा जो काही टिप असेल, हा टिप काय होईल, अप होईल किंवा डाऊन होईल. So as it move up or down, your pivoted portion deviates the pointer up direction or down direction. So जर वरती डायरेक्शनला ब्लॉकचं जर डायमेन्शन जास्त असेल, हा ब्लॉक किंवा हा जो पिवटेड पोर्शन असेल हा वरती मूव्ह होईल. हा वरती झाला म्हणजे तुमचा पॉइंटर हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. सो इट शोज युअर रीडिंग फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन 0 to 10. किती एमएम ने तुमची हाईट ही इन्क्रीज झालेली. एक्झाम्पल वाईज प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जर घेतलं तर ही टोटल इन्स्ट्रुमेंट मी 0 वरती सेट केलेलं आहे. त्यावेळेस याची जी हाईट आहे, लेट सी और लेट कन्सिडर द हाईट इज ऑफ 5 सेंटीमीटर. या कंडिशन मध्ये ब्लॉकची साईज ही 5 सेंटीमीटर आहे, हाईट ही 5 सेंटीमीटर आहे आणि तुमचा पॉइंटर हा 0 कन्सिडर केलेला आहे. 0ला मी सेट केलेला आहे. ओके. आणि तुमचं जे काही प्रोडक्शन युनिट असेल, प्रोडक्शन युनिट मध्ये तुम्हाला 5 सेंटीमीटर साईज असलेला एक ब्लॉक तयार करायचा आहे. तो चेक करायचा आहे. स्टँडर्ड तुमच्याकडे आहे, तो 5 सेंटीमीटर आहे, तो कॅलिब्रेट केलेला आहे म्हणून ते 0 दाखवलं. ओके. तर तुमचं वर्क काय, जो ब्लॉक तुम्ही मॅन्युफॅक्चर केला असेल तो इथे इन्सर्ट करणार. इथे तो इन्सर्ट करणार. आता इन्सर्ट केल्यामुळे काय होईल, तुमचा ब्लॉक हा जनरली 0ला सेट केलेला आहे, तेव्हा त्याची ऍक्च्युअल डायमेन्शन ही 5 सेंटीमीटर होतं. इथे इन्सर्ट जर केला, आपल्या डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह जर झाला, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला म्हणजे काय झालं, त्याची हाईट ही कमी असेल 5 पेक्षा, तर तुमचा पॉइंटर असेल तो अपवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होईल. द हाईट विच इज इक्वल टू ओरिजिनल साईज ऑफ युअर मॅन्युफॅक्चर पार्ट. तो 2 mm ने जर वरती शिफ्ट झाला तर कन्सिडर होईल की तुमच्या ब्लॉकची साईज ही 2 mm ने कमी, म्हणजे तो 5 सेंटीमीटर नसून 4.8 असेल. सिमिलरली ओव्हर साईज जर असेल, ओव्हर साईज असेल तर हा पॉइंट असेल वरती झाला म्हणजे पॉइंटर डाऊनवर्ड होईल आणि जी काही साईज असेल ती. आणि याचा मॅग्निफिकेशन रेशो जो असेल तो रेशो कशावरती डिपेंड असेल, लेंथ ऑफ युअर लिव्हर, पिवटेड पॉइंट. पिवटेड पॉइंट पासून पॉइंटर हा पी आहे आणि आउटर डायरेक्शनला ओ आहे, पी बाय ओ. ओके. पी बाय ओ. मग तेवढ्या अमाऊंटने त्याचं मॅग्निफिकेशन होईल. ओके. क्लिअर. सो दिस इज युअर mechanical comparator. Okay. So all the linkages are of mechanical type. So that's why this is called as mechanical comparator. Okay. So we use principle of mechanical linkages. Okay. So usually this type of comparator gives the magnification range of 250 to 1000. एवढ्या टाइप मध्ये मी त्याची मॅग्निफिकेशन ही करू शकतो. ओके. So what are the advantages of mechanical comparator? Okay. Upcoming comparator also types or comes into types of mechanical comparator also. So those are the basic advantages of mechanical comparator. So these type of comparator are cheaper than other type of comparator. Then they do not require external power source. Okay. So in this case also there is no requirement of any external power source. So all the linkages are of mechanical type. Okay. So it does not depend on any outsourced power source. Okay. Either electrical or we can say that fluid. Okay. So this type of comparator use linear scale. Okay. And linear scale is easily understandable. Okay. These are the robust, compact in design, very easy to handle. Compact design जे असेल ते very compact असेल, complicated असेल, पण handling ला हे easy. Okay. Size is small असेल, so these are portable. We can portable and we can say that it is the mobile comparator. Mobile means we can take it from one way or one place to another place for the measurement also. Okay. Next one is the dial indicator. So this is also the type of mechanical comparator. Dial indicator. The actual instrument
इनसाइड व्ही. ओके, सो इथे एक प्लंजर असेल, देयर इज अ प्लंजर. प्लंजर असेल तो प्लंजर जर पुश झाला आतमध्ये तर इथे जे काही रिडिंग असतं ते रिडिंग हे डेव्हिएट होतं. असं एक रेव्होल्युशन झाल्यानंतर इथला हा आतमधला स्केलचा एक पॉईंट हा पुढे सरकतो. ओके, मिनिमम मेजरमेंट कॅल्क्युलेशन किंवा लिस्ट काउंट जो असेल तो किती 0.001 एवढं मिनिमम डेव्हिएशन तो मेजर करू शकतो. त्यामध्ये एक लॉकिंग नॉट आहे बघा, इथे लॉकिंग नॉट आहे, हा सेट पॉइंट आहे, रिसेट करता येतो इथनं. ओके, ही त्याची स्केल आहे, डायल स्केल, ही स्मॉल स्केल, ही मेन स्केल बाहेरची. ओके, हा जो असेल तो कॉन्टॅक्ट पॉइंट असेल दाखवल्यानुसार. ओके, आतमधली जर अरेंजमेंट बघितली तर हा कॉन्टॅक्ट पॉइंट हा एक प्लंजर आहे. ओके, ह्या प्लंजर वरती बघा, प्लंजर पासून पॉवर कशी ट्रान्सफर होते पॉइंटर पर्यंत. फर्स्ट वन, प्लंजर इज कनेक्टेड विथ दिस पिनियन. हे पिनियन बघा, हा पिनियन आणि ही रॅक आहे, तिथे काहीतरी गिअरचे टीथ प्लेस केलेले असतात. म्हणजे तुमचा प्लंजर अप डाऊन स्लिप झाला की हा जो इथे पिनियन आहे तो रोटेट होतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. ओके, ह्या पिनियन वरती सेम ऍक्सिस वरती हा गिअर माउंट केलेला आहे. मग जर तुमचा पिनियन क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह झाला तर गिअर पण क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह झाला. ओके, सो दिस गिअर इज अगेन कनेक्टेड टू दिस स्मॉल पिनियन. आता दोन गिअर ज्यावेळेस एकमेकांना मेश होतात त्यावेळेस पहिला जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर दुसरा हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होत असतो. मग सो दॅट फर्स्ट वन, हा प्लंजर असेल तो प्लंजर अप डाऊन होईल, म्हणजे लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. त्यानुसार तुमचा पिनियन असेल तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. पिनियन आणि हा गिअर हा एकाच ऍक्सिस वरती, त्यामुळे पिनियनची काही डायरेक्शन असेल त्याच डायरेक्शनने गिअर रोटेट होईल. सपोज हा आपण आता सध्या क्लॉकवाईज पकडला, सो युअर गिअर इज रोटेटिंग क्लॉकवाईज डायरेक्शन. हा गिअर पिनियनला कनेक्ट केलेला आहे दुसरा. हा जर क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट केला तर हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होईल, कारण ही मेशिंग मध्ये ते अपोजिट डायरेक्शन मिळते. हा अँटी क्लॉकवाईज झाला, हा गिअर एकाच ऍक्सिस वरती माउंट आहे दोघे. हा जर अँटी क्लॉकवाईज झाला तर हा पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच रोटेट होईल. ही अँटी क्लॉकवाईज झाली तर हा परत इथे कनेक्ट केलेला आहे, तो परत क्लॉकवाईज झाला, परत पिनियन पर्यंत आला, तो परत क्लॉकवाईज झाला, परत हा तो डायरेक्टली तुमच्या स्प्रिंगला, कॉइल स्प्रिंगला कनेक्ट केलेला आहे. युअर कॉइल स्प्रिंग शोज द ऍक्च्युअल रिडिंग. तिथे पॉइंटर प्लेस केलेला असेल आणि हा पॉइंटर तुमचा रिडिंग शो करतो. म्हणजे मी काय करतोय, एका गिअर दुसऱ्या गिअर पर्यंत पॉवर ट्रान्सफर करत चाललेलो. आधी होती लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट मी रोटरी डिस्प्लेसमेंट मध्ये ट्रान्सफर केली. ओके, सो दिस इज टाइप ऑफ युअर मेकॅनिकल कंपॅरेटर and Crumpendel dial indicator. Okay. So again, this is compact. Reading yourself the easy असेल, or unskilled person can even check the parameter. Okay. Suitable for precise measurement. Accuracy थोडीफार कमी असेल तर precision हे maximum असेल. Okay, cheaper than other comparator. Again, it does not require external power supply. They are mechanical. Okay. And there are some disadvantages of your dial indicator. Okay. जर आता हे बघितलं तुमचं सर्व पॉवर ही गिअर ट्रान्सफर होते दुसऱ्या गिअरवरती. त्यामुळे काय होतं, जर गिअर मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, बेअरिंग जर झाली, बॅकलाइट जर असेल तर त्यामुळे तुमचा रिडिंग हे चेंज होण्याची पॉसिबिलिटी असते. ओके, देन हा जो प्लंजर आहे, हा प्लंजर तुमचं प्रेशरवर डिपेंड असतो. तुम्ही जर मॅक्झिमम प्रेशर जर दिला गेला तर रिडिंग रॉंग येण्याचे चान्सेस असतात. कारण तुम्ही जेवढा प्लंजर अप अँड डाऊन करताय त्या रेशोमध्ये गिअर सर्व रोटेट होत आहे, त्या रेशोमध्ये तुमचा पॉइंटर मूव्ह होतोय. त्यामुळे प्रेशर, कॉन्टॅक्ट प्रेशर एरर तिथे जनरेट होऊ शकतो. ओके, आणि डायल इंडिकेटर माउंट करण्यासाठी
काही ऑक्झिलरीज लागतात, म्हणजे काही सेटअप लागतो, त्यावरती तुम्हाला आयलँड इंडिकेटर माउंट करावं लागतं. नंतर ऍक्च्युअल मेजरमेंट हे स्टार्ट होते. ओके, क्लिअर.